नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 5 चमचे तांदूळ भिजत घातले होते। हे बासमती तांदूळ आहे, तुम्ही कोणते पण तांदूळ घेतले तरी चालेल, जसे कोलम, तुकडा तांदूळ असे वगैरे घेतले तर चालेल। आणि 15 मिनिटं मी भिजत घातले होते आणि 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा छोट्या आकाराचा तूप टाकून घेऊया। रेसिपी पूर्ण बघा, थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, तर ही खूप वेगळी पद्धत आहे, तर तुम्ही ही एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा। तूप गरम झालेलं आहे, गॅस जरा बारीक करते। आता ह्याच्यामध्ये बघा हे बदाम घेतलेले आहेत, चारोळे, मनुके, मगज घेतलाय, काजू घेतलाय, पिस्ता घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कमी थोडे घेतले तरी चालतील, नाही जरी घेतले तरी चालतील। तर हे थोडेसे पहिले आपण मीडियम गॅसवर आपण भाजून घेऊया। आता गॅस मी मीडियम करते, कारण की मी बारीक गॅस केला होता। गोल्डन कलर वर बघा असं भाजून घेतलेलं आहे। आता हे मी काढून घेते। काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 2 चमचे परत तूप टाकते। बारीक आकाराचा चमचा आहे, तर मोठा असेल तर 1 टाकला तरी चालेल। आणि हे जे तांदूळ मी 15 मिनिटं जे भिजत घातलेले आहेत, त्याचे बघा असे हलक्या हाताने दाबले तरी त्याचे 2 तुकडे झाले पाहिजेत, एवढे भिजले पाहिजेत। म्हणजे हाताने जर कालवले की नाही तर त्याचा चुरा होतो। आता हे तांदूळ मी ह्याच्यात टाकून घेते। ही 1 लिटरसाठी साहित्य दाखवते। टाकून घेतलेलं आणि गॅस बारीक आहे। 2 मिनिटं फक्त आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं बघा एकसारखं परतून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पाहिजे तर हे हाताने थोडंसं असं दाबलं की नाही तर त्याचे बारीक एकदम असे तुकडे होतात, नाही तर आपलं शिजलं की नाही की दुधामध्ये की आपाप बारीक तुकडे होतात। तर ह्याच्यामध्ये बघा ही 1 लिटर दूध मी गरम करून घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध एकदम घट्ट असं आहे, गरम करून थंड केलेलं दूध आहे। आता हे मिक्स करून घेऊया। पहिलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस मीडियम आहे। मीडियम गॅसवर ह्याला आपण 5 मिनिटं चांगलं उकळून देऊया। 5 ते 7 मिनिट झालेले आहेत बघा, आपला भात पण चांगला शिजलेला आहे। आता ही मी एका साईडला उतरून ठेवते। पॅन ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये आपण साखर टाकलेली 1 वाटी। तुम्ही गोडीप्रमाणे 1 लिटरसाठी तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे आपण साखर टाकायची। आता ह्याच्यामध्ये पाणी बघा, अर्धी वाटीला पण थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे आणि एकसारखं हलवायचे। गॅस मीडियम आहे। आपल्याला जी ही साखर आहे ना, कॅरेमेल करायची आहे। एकसारखं हलवायचं, ठेवायचं नाही। तुम्ही असं ठेवलं की नाही तर जळून जाईल, त्यासाठी आपल्याला एकसारखं आपल्याला हलवत राहायचे। साखर बघा पूर्णपणे वितळलेली आहे, अशी पूर्ण वितळलेली आहे। आता एकसारखं हलवत राहायचे बघा। आणि आपण जी खीर ठेवलेली आहे ना उचलून एका साईडला, तिला पण अधूनमधून हलवायची, नाही तर खाली वगैरे लागल बघा। असं हलवत आलं की नाही पातळ झाल्यानंतर तर असं घट्ट होतं, साखर व्हायला लागते। आणि साखर झाली की नाही गॅस बारीकच करायचं आणि एकसारखं हलवायचे की लाल होतं बघा, एकदम लालसर होतं, असं कॅरेमल होतं, मस्त होतं एकदम। तुम्ही अशा पद्धतीची खीर बघा आणि व्यवस्थित रेसिपी नीट बघा, मग तुम्हाला कळेल ही कशा पद्धतीची केली। हलवत राहायचं फक्त एकसारखं, असं बघा साखर सारखं बनतं घट्ट घट्ट झाल्यानंतर। आणि नंतर बघा असं साखर सारखं बनलं की नाही की थोडंसं एकसारखं हलवायचं। तुम्ही ठेवलं तर होणार नाही, मग घट्ट एकदम होईल, तव्याला किंवा असं पॅनला असं आवळून बसेल, असं लाल लाल होत जातं बघा। अशा पद्धतीत आपल्याला पाहिजे, एकदम डार्क लाल पाहिजे, एकदम करपवायचं नाही आहे, पण एकसारखं हलवत राहायचं। थोडीशी मेहनत जास्त आहे, पण चवीला जी खीर लागते ना ती लय मस्त लागते। तर असं मी एकसारखं बघा बारीक गॅस करून आता हलवत आलेले आहे, कारण मोठ्या गॅसवर ठेवायचंच नाही आहे, बारीकच गॅसवर असं एकसारखं आपल्याला आता हे करून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीत बघा ही साखर झालेली आहे आणि लालसर झालेली आहे, आपली सफेद एकदम साखर होती ही लाल झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं। गॅस एकदम बारीक आहे बघा, फास्ट गॅस असला की नाही की ते आपल्या अंगावर वगैरे उडेल बघा कशी। आता हिला एकदम आपल्याला पाण्यासारखं करून घ्यायचे, पण आपल्याला बारीक गॅसवरच एकसारखं हलवायचे बघा। असं झालं पाहिजे, एकदम कलर असा आला पाहिजे आपला बघा। अशा पद्धतीत बघा लालसर असा कलर येतो, मस्त होतं बघा कसा कलर आलेला आहे, एकसारखा असा मस्त असा कलर आलेला आहे। आता हे मी खाली उतरून घेते आणि आपण इकडं कढई उचलून ठेवूया। बारीक गॅसवर बघा ठेवले होते तर बघा किती घट्ट अशी झालेली आहे, पण ह्याला हलवत राहायचं, ह्याच्यावर लक्ष ठेवायचं। असं नाही की आपण साखरेचं बनवत बसलं की नाही तर ते इकडं खाली लागेल बघा कसा कलर आलेला आहे। हे बघा अशा पद्धतीचा कलर आला पाहिजे। फक्त गुढीप्रमाणे साखर घ्या। साखर कशी होती माहिती का, एकदम घट्ट होती बनते साखर, आणि नंतर थोडं पाणी टाकायचं आपण एकदम साधारणसं, आणि त्याला पातळ करायचं। तर अशा पद्धतीचा बघा कलर मस्त असा येतो आणि चवीला ना खीर एकदमच वेगळी लागते। आता ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य पण टाकून घेऊया। गॅस मीडियम केलेला आहे। अर्धा चमचा जायफळ वेलची पूड टाकलेली आहे, दोन्ही अर्धा चमचे टाकलेले आहे। आणि हे जे आपण भाजून घेतलं होतं ते सगळं टाकलेलं आहे, बदाम, काजू, पिस्ता, असं जे साहित्य तुमच्याकडे असेल ना ते टाकलं तरी चालेल। हलवून घेऊया
आता हे टाकल्यानंतर पण आपल्याला 2 ते 3 मिनटं ना बारीक गॅसवर आपल्याला चांगलं उकळून द्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडेसे केसरच्या काड्या पण टाकल्या तर चालतात. पण खिरीच्या रेसिपीना खूप वेगवेगळ्या पद्धतीने टाकल्या आहेत. आपल्या दुसऱ्या चॅनलवर पण मी एकसारख्या रेसिपी टाकलेल्या आहेत, त्याने एकदम वेगळ्या टाकलेल्या आहेत. आणि तांदळाच्या सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या टाकलेल्या आहेत. आता हे अशा पद्धतीचे एक 2 ते 3 मिनटं मी चांगली उकळून देते. 2 ते 3 मिनटं झाले बघा, बारीक गॅसवर मी उकळलेले. कलर बघा किती मस्त असा आलेला आहे. आणि अजून जरी शिजवले ना थोड्या वेळ तरी सुद्धा ह्याचा कलर अजून लाल असा दिसेल. ह्यात थोडे केसर काड्या टाका बघा, अशा पद्धतीची खीर बनते. पण चवीला ना वेगळी लागते. जी आपण हमेशा करतो तशी लागत नाही, त्याच्यापेक्षा चांगली लागते. अशा पद्धतीची करून बघा. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.